नमस्कार. सोलापूर लोकसभे मतदारसंघाच्या लोकसभेच्या रणांगणामध्ये आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे या दोन आमदारांच्या मध्ये त्या ठिकाणी लढत होते आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर भारतीय जनता पार्टीनं राम सातपुते यांना तिसऱ्यांदा एक नवीन चेहरा सोलापूरच्या लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवलेला आहे. सलग 10 वर्ष सोलापूरला त्या ठिकाणी 2 वेळा उमेदवार बदलत त्या ठिकाणी भाजपाचं कमळ फुललेलं होतं. सुशीलकुमार शिंदेचा सलग 2 वेळा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लोकसभेला पराभव झालेला होता आणि तिसऱ्यांदा त्यांच्याच कन्या असणाऱ्या प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून रणांगणामध्ये असणार आहेत. तर भाजपानं सुद्धा या ठिकाणी 2 वेळा त्या ठिकाणी उमेदवारांचा असलेला संपर्क कमी होता. त्या ठिकाणी बनसोडे असतील किंवा जय सिद्धेश्वर स्वामी असतील यांच्यापेक्षा एक तरुण आक्रमक चेहरा सोलापूर लोकसभेसाठी त्या ठिकाणी उमेदवाराच्या रूपाने दिला. आणि मग ही लढत नेमकी कशी असणार आहे? भाजपासाठी वाटते तितकी सोपी लढत असणार आहे का? काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आव्हान कसं पेलणार आहेत आणि नेमकं या मतदारसंघाचं गणित काय असणार आहे, सध्याची परिस्थिती काय असणार आहे, हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे. नमस्कार, मी समाधान, आपण पाहताय एबी मराठी न्यूज. सोलापूर लोकसभेच्या रणांगणामध्ये आपण पाहतोय की दररोज विरोधाकडून त्या ठिकाणी वेगवेगळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडतायत. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने त्या ठिकाणी येत आहेत आणि 2 आमदारांच्या मध्ये लढत आहे. या दोन्ही आमदारांचे वैशिष्ट्य आहेत की दोघेही तरुण आहेत, अभ्यासू आहेत आणि आक्रमक चेहरे आहेत. भाजपकडून राम सातपुते हे एक आक्रमक युवा चेहऱ्यामधून त्यांना प्रोजेक्ट केलं जात आहे, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या 2 टर्म त्या ठिकाणी पाठीमागच्या शहर मध्येच त्या ठिकाणी 3 टर्मला त्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे. विधानसभेमध्ये त्या ठिकाणी सोलापूरच्या प्रश्नांवरती त्यांनी आक्रमकपणे आवाज उठवलेला आहे आणि त्याच उमेदवार म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने सुद्धा प्रणिती शिंदेच्या सारखा एक युवा आणि आक्रमक चेहरा यावेळेस लोकसभेच्या रणांगणामध्ये आहे. या ठिकाणी राम सातपुते यांनी सोलापूरमध्ये येत असताना सुशीलकुमार शिंदेच्या वरती त्या ठिकाणी पाठीमागचा दाखला देत त्या ठिकाणी टीका करायला सुरुवात केल्यानंतर त्याला प्रणिती शिंदेनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि रणांगणामध्ये मी आहे, माझ्याविषयी बोला, वडिलांच्या विषयी बोलू नका आणि ह्या तुमच्या पराभवाचं लक्षण आहे, अशा पद्धतीने उलट जोरदार प्रतिवाद केलेला होता. त्याला राम सातपुतेने त्या ठिकाणी उत्तर दिलेलं होतं आणि त्यामुळं लोकसभेचे पडघम अजून वाजायचे आहेत, उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. त्या अगोदरच सोलापूरच्या रणांगणामध्ये मात्र दररोज वार आणि प्रतिवाद एकमेकांच्या विरुद्ध सुरू आहेत आणि यामुळेच भाजपा की काँग्रेस सलग 10 वर्ष त्या ठिकाणी खासदार हा भाजपाचा राहिलेला आहे. 2 टर्म, वेगवेगळे उमेदवार, जातीय समीकरण भाजपानं त्या ठिकाणी साधलेली होती आणि या 10 वर्षामध्ये भाजपाचं कमळ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये होते आणि सलग 2दा सुशीलकुमार शिंदेचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता आणि त्या पराभवाचा उट्ट काढण्यासाठी किंवा सोलापूरच्या प्रश्नांच्यासाठी मी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सक्रिय झाले आहे आणि मला का निवडून द्यायचं हा आक्रमक पवित्रा प्रणिती शिंदे यांनी घेतलेला आहे आणि याला भाजप उत्तर कसं देतं हे पाहणं खरं तर सोलापूर लोकसभेच्या रणांगणामध्ये औत्सुक्याचं असणार आहे. भाजपासाठी जमेच्या असणाऱ्या बाजू त्या ठिकाणी राम सातपुतेंचा सारखा तरुण युवा आक्रमक चेहरा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक ठिकाणी भाजपचा लोकप्रतिनिधी जो आहे तो आमदारकीच्या रूपाने, मग अक्कलकोटला सचिन कल्याण शेट्टी आहेत, सोलापूर उत्तरला त्या ठिकाणी विजयकुमार देशमुख आहेत, देशमुखला सुभाष देशमुख आहेत, मंगळवेढ्याला भाजपाचे समाधान अवताडे आहेत, मोहोळला जे आमदार आहेत यशवंत माने ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि राजन पाटील यांच्याशी आहेत. हे सगळे भाजपासाठी असणाऱ्या जमेच्या बाजू आहेत. मात्र प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही जमेच्या बाजू आहेत. सलग 3 टर्म आमदार म्हणून केलेलं त्यांचं कार्य, आक्रमक चेहरा म्हणून असलेली त्यांची ओळख आणि मतदारसंघामध्ये भाजपाच्या खासदारांचा लोकसंपर्क नसणं, गेली 10 वर्ष भाजपाचा खासदार एकदा निवडून गेला का पुन्हा लोकांच्या मध्ये नसणं, ही सगळ्यात मोठी अँटी इन्कम्बन्सी भाजपाच्या विरोधात असणार आहे. आणि जरी आमदार असले तरी आमदारांच्या सोबतचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतात, राम सातपुतेला तेवढ्या ताकदीनं हे सगळी मंडळी त्या ठिकाणी मदत करतात का, तेवढ्या ताकदीनं ही लोक मतदानाच्या प्रचारामध्ये सक्रिय राहतात का, याच्यावरती सुद्धा मतदारसंघाची गणित त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत. जरी राम सातपुते सांगत असले मी सोलापूरचाच आहे, सोलापूरला त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी परका नाही, मात्र जे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जी जनभावना आहे ते सोलापुरातील उमेदवार का भाजप त्या ठिकाणी देत नाही, दरवेळेस त्या ठिकाणी एक वेगळा उमेदवार, भाईचा आलेला उमेदवार आम्ही का म्हणून ऍक्सेप्ट करायचा, अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग सोशल मीडियावरती सुरू आहे आणि याला मतदार
किती ऍक्सेप्ट करतात, मतदारांना किती ऍक्सेप्ट होतं, त्याच्यावरती सुद्धा बरीचशी गणितं त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत. वंचितचा फॅक्टर गेल्या निवडणुकीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला होता. वंचितचे प्रकाश आंबेडकर या ठिकाणावरून त्या ठिकाणी उभे होते, 2 ठिकाणावर, अकोला आणि इथून, आणि त्यांना त्या ठिकाणी मताधिक्य जे आहे ते मतदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि त्यामुळं सुशीलकुमार शिंदेना त्या ठिकाणी खूप मोठा फटका बसलेला होता. यावेळेस वंचितचा फॅक्टर नेमका किती काम करतो त्याच्यावरती सुद्धा विजयाची गणितं जी आहेत ती गुंफली जाणार आहेत. सध्या तरी सोलापूर लोकसभेच्या रणांगणामध्ये दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत. प्रणिती शिंदे त्या आक्रमकपणानं त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणाने मांडतात. राम सातपुतेही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी पालथा घालतायत, जंग पछाडतायत, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत आणि त्याला जोरदार पद्धतीनं प्रणिती शिंदे सुद्धा तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी उत्तर देतात. शेवटी मतदार नेमका काय करतो, मतदार नेमका त्या ठिकाणी भाजप सरकारच्या काळात झालेली कामं राम सातपुते सांगत असताना त्याच्यावरती विश्वास ठेवून मतदान करतो का भाजपाचं जे 10 वर्षातलं काम आहे ते मतदारांना त्या ठिकाणी रुची परत नाही, त्या कामाविषयी असमाधानी आहे का, हा विचार करून मतदार करतो, त्याच्यावरती लोकसभेची गणितं अवलंबून असणार आहेत. सध्या तरी दोन्ही बाजूचे उमेदवार हे तरुण आहेत, एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. शेवटी मतदार राजा काय विचार करतो आणि वंचितचा फॅक्टर काय करतो याच्यावरती सोलापूरच्या लोकसभेची त्या ठिकाणी गणित अवलंबून आहे. शेवटी एक युवा आणि आक्रमक चेहरा हा संसदेमध्ये जाणार आहे. तो कोण असणार, रामभाऊ सातपुते का सोलापूरच्या प्रणितीताई शिंदे, हे निकालानंतर आपल्याला स्पष्ट होणार आहे. सोलापूर लोकसभा आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या विश्वसनीय विश्लेषणासाठी नक्की पाहत राहा एबी मराठी. तुम्हाला काय वाटतं या विश्लेषणाविषयी, लोकसभा मतदारसंघाविषयी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.